आपल्याला चांगलं की वाईट आणि आपल्या आहारामध्ये असावं की नाही असंच कन्फ्युजन तुमचं असेल तर हे रील तुमच्याकरता. आणि अशा छोट्या उपयुक्त माहिती करता मला फॉलो करायला विसरू नका. तुपामध्ये ब्युट्रिक ऍसिड असतं, तसंच शॉर्ट चेन फॅटी ऍसिड्स असतात. ह्यामुळे गट लाइनिंग हे इम्प्रूव्ह होते, इंटेस्टाइनचे सेल्स हे नरिश होतात आणि सॉफ्ट होतात. त्यामुळे गॅस्ट्रिक एम्प्टिंग हे व्यवस्थित होऊ शकते आणि डायजेशन व्यवस्थित होतं. त्यामुळे गॅस्ट्रिक प्रॉब्लेम हे उद्भवत नाही. दुसरं म्हणजे फॅट सॉल्युबल विटॅमिन्स ह्यामुळे ऍब्सॉर्ब होतात. जसं की ए, डी, ई आणि के हे फॅट सॉल्युबल विटॅमिन्स आहेत. याचं ऍब्सॉर्प्शन व्हायला तुपामुळे मदत होते. हे विटॅमिन्स कुठे उपयोगी येतात? तर हे विटॅमिन्स तुमच्या इम्युनिटी करता, स्किन करता, व्हिजन करता आणि बोन्स करता तुम्हाला महत्वाचे असतात. त्याचबरोबर तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुपामध्ये गुड कोलेस्ट्रॉल असतं, ज्यामुळे तुमचा हार्ट हेल्थ इम्प्रूव्ह होणार आहे आणि हार्टच्या प्रॉब्लेम्स पासून तुम्हाला दूर राहता येईल. त्यामुळे मोजकं आणि मॉडरेट तूप हे आहारामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही 2 मील्स घेत असाल तर 1 चमचा तूप हे प्रत्येक मील मध्ये असणं गरजेचं आहे, लहान चमचा.